बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पडल्यानंतर जे काही महाराष्ट्रात घाणेरड्या प्रकारचं राजकारण झालं, त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो असेल राणे कुटुंबाचा, आणि दुसऱ्या नंबरवर जर सगळ्यात मोठा वाटा असेल तर त्याचं मला श्रेय, क्रेडिट हे मला देवेंद्र फडणवीसांना द्यावंच लागेल. आणि का द्यावं लागेल हे देखील तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो. माझा फक्त आवाज पोहोचतोय की नाही याची एक खात्री देण्यासाठी मला सर्वांनी एक मेसेज करा, आवाज पोहोचतोय म्हणून. आजच्या व्हिडिओचं तसं पाहायला गेलं तर टायटल पाहिल्यानंतर तुम्हाला एव्हाना आजचा विषय समजून आलाच असेल नेमका मला कुठल्या विषयाबद्दल बोलायचंय. सुरतेच्या स्वारीबद्दल बोलायचंय. काल देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे अशा प्रकारची बुद्धी येते कुठून, हे कुठल्या सुपीक डोक्यामध्ये सुचतं की छत्रपती शिवरायांनी कधी सुरतेची स्वारी केलीच नाही किंवा सुरतेची लूट केलीच नाही. काय सांगायचं याच्या मागे कुठले इतिहासातले संदर्भ आहेत मला काही माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, तिथे पुतळा पडला. महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमींना, करोडो शिवप्रेमींना हृदयामध्ये तुम्ही त्यांच्या हृदयावर तो वार केलात खरं तर. पण आज हे अशा प्रकारची उल्लेख करून तुम्ही नेमकं काय राजकारण साधू पाहताय. पुतळा पडू शकतो, पुतळा ऍक्सिडेंटली पडू शकतो, पुतळ्यामध्ये अपघात घडू शकतो, पुतळा पडू शकतो, पण त्या पुतळ्यानंतरची जी वक्तव्य आहेत, राजकीय वक्तव्य, देवेंद्र फडणवीस ही वक्तव्य टाळता येऊ शकतात. तुम्हा सर्वांना, एवढ्या मोठमोठ्या माणसांना सल्ले देण्याइतपत आम्ही काही मोठे नाही, पण होय छत्रपती शिवरायांचा उल्लेख जिथे येतो तिथे शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याला तो अधिकार आहे. शिवरायांचा प्रत्येक मावळा तो अधिकारवाणीने बोलू शकतो, हे बोलू शकतो. तुम्हा सर्वांच्या कमेंट मला पोहोचतायत, फक्त आवाज पोहोचतोय की नाही एवढी त्याची खात्री द्या. देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे. काय म्हणतात देवेंद्र फडणवीस की छत्रपती शिवरायांनी कधी सुरतेची स्वारी केली नाही. चला याचा आपण एक इतिहासातला संदर्भ घेऊयात. मी ऑक्झेंडन यांच्या लिखाणाप्रमाणे सांगतोय की छत्रपती शिवरायांनी 4 जानेवारी 1664 रोजी 4 जानेवारी 1664 रोजी छत्रपती शिवरायांचा तो सगळ्या सैन्याचा डेरा तिथे सुरतेच्या बाहेर येऊन थांबला होता. बघा, जवळपास 12,000चं सैन्य होतं बरं का. किती? 12,000चं सैन्य. कित्येकदा हे बोलणं मी ऐकलेलं आहे की छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली. हे कदाचित आजच्या गुजरातच्या राज्यकर्त्यांना ते मानवत नसावं. त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एक असूया आहे मनामध्ये, कुठेतरी राग आहे त्या सगळ्या गोष्टींचा, आणि त्यामुळे आत्ताची जी विधानं होतात, तुम्ही पहा विशेषतः त्या प्रांताकडनं, ही आत्ताची विधानं ही त्या सर्वांचा त्याला एक रेफरन्स लागतो, जुन्या गोष्टींचा एक रेफरन्स लागतो. आता मी गोष्टी सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवरायांनी सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्टीला डिस्क्लेमर टाकून देतो, छत्रपती शिवरायांनी कधी सुरतेवर लूट नाही केली. जर ही गोष्ट तुम्ही अशा प्रकारे सांगाल तर ती मानता येईल, पण तुम्ही म्हणता कधी केलीच नाही, ती गोष्ट वेगळी आहे. छत्रपती शिवरायांनी सुरत म्हणून सुरतेची लूट नाही केली. तर छत्रपती शिवरायांनी सुरत ही मुघलांची आर्थिक राजधानी आहे. काय? छत्रपती शिवरायांनी सुरत ही मुघलांची आर्थिक राजधानी आहे, यासाठी सुरतेवर स्वारी केली. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हा फरक आहे. ह्या सोच में फरक होता है, हा फरक आहे. आता नेमकं घडलं काय जे देवेंद्र फडणवीसांना माहित नसेल. त्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवरायांनी एकदा नव्हे तर 2दा सुरतेवर स्वारी केलेली आहे. तो भाग वेगळा, पण सगळ्यात पहिल्याच स्वारीचं मी तुम्हाला सांगतो. नेमकं काय घडलं. सलग 4 दिवस मराठा सैन्य तिकडे सुरतेला वेढा देऊन बसलो होतं. सलग 4 दिवस. आता सुरुवातीचा काळ तुम्हाला सांगतो. इनायत खान होता त्या सगळ्यामध्ये. सुरतेचा जो कोणी सरदार असेल मुघलांकडनं तो इनायत खान होता. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांना ह्याचा विसर पडलेला आहे, त्यामुळे आपण त्यांना ह्या गोष्टी आठवण करून देत आहोत, एवढंच काय. ते त्या इनायत खानाला छत्रपती शिवरायांकडनं मेसेज जातो की आम्ही उत्तरेत चाललो आहोत. त्यांनी असं भासवलं की आम्ही जणू काही बादशहाचे सरदार आहोत आणि आम्ही तिथे मुक्कामी थांबलो आहोत, दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत. इनायत खानालाही कदाचित याची कल्पना नसावी. इनायत खानाने काय सांगितलं तर तुम्ही इथे थांबला आहात, त्यामुळे व्यापारी घाबरलेले आहेत, तुम्ही जाताना सुरतेच्या बाहेरून उत्तरेकडे जावं.
पण इंग्रज मात्र बिलंदर आहेत. इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, हे मात्र बिलंदर. त्यातल्यात विशेषतः इंग्रज बिलंदर निघाले. इंग्रजांना ह्याची भनक लागली की छत्रपती शिवरायांचं सैन्य तिथे येऊन थांबलेलं आहे. त्यांनी ही बातमी देखील फोडली दुसऱ्या दिवशी, म्हणजे 5 आणि 6 तारखेची ही गोष्ट, किंवा 5 तारखेची, 4 तारीख आणि 5 तारखेची ही गोष्ट. त्यांनी ही बातमी फोडली आणि बातमी फोडताच त्यांनी काय केलं, जी जहाजं त्यांची मालाने भरलेली जहाजं जी संध्याकाळी ब्रिटनकडे जाणार होती किंवा इंग्लंडकडे जाणार होती, ती जहाजं त्यांनी आधीच सोडून दिली होती. म्हणजे संध्याकाळची जहाजं सकाळीच त्यांनी ब्रिटनकडे रवाना करून टाकली, कारण त्यांना खबर लागली होती की हे सैन्य छत्रपती शिवरायांचं आहे. आता ज्यावेळेस ही बातमी फुटली, सबंध सुरतेमध्ये भगदड वाचली. सगळीकडे भागादोड, सगळे पळू लागले, इकडे तिकडे पळू लागले, व्यापारी पळू लागले. बघा, छत्रपती शिवरायांना सुरतेचं नुकसान नव्हतं करायचं. त्यांनी विशेष काही 8-10 नावं जी होती, त्या 8-10 नावांकडनं विशेष एक अमाऊंट घ्यायची होती, एक रक्कम घ्यायची होती, त्यानंतर त्यांना मार्गस्थ व्हायचं होतं. आता अनायासे ती बातमी कळलेलीच आहे. तर छत्रपती शिवरायांनी तशा प्रकारचा एक संदेश पाठवला इनायत खानाकडे, आणि विशेष त्यांच्या काही निवडक जी माणसं होती, जे निवडक व्यापारी, माणसं म्हणण्यापेक्षा व्यापारी. सुरतेवरची स्वारी म्हणजे, पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्लेमर टाकतो, सुरतेवरची स्वारी म्हणजे सुरतेवर नाही, तर ही स्वारी होती मुघलांच्या आर्थिक राजधानीवर. बरं, ह्या स्वारीमागचा उद्देश देखील तुम्हाला सांगतो. म्हणजे गडकोटांची दुरुस्ती असेल, महाराजांना आरमार उभारणी करायची होती, आणि या सर्वांसाठी आपल्या शत्रूकडूनच तो पैसा काढायचा. कोण शत्रू? तर मुघल आपले शत्रू होते. त्या मुघलांकडून पैसा काढायचा आहे, तर तो पैसा थोडा लागणार नव्हता ह्या सगळ्या कामांसाठी. तुम्हाला पुढे अनेक गोष्टी मी सांगेल या सगळ्यामध्ये, पण लक्षात घ्या, आपल्या शत्रूकडून, सुरतेकडून नाही तर शत्रूकडून हा पैसा काढायचा होता. त्यासाठी ही सुरतची स्वारी ही फार गरजेची होती. आणि इतिहास काळात ह्या अशा गोष्टी चालायच्या. आपल्या शत्रूवर हल्ले करून तिकडच्या आणलेल्या पैशातून आपल्या राज्याचं ते आरमार असेल, आपले सैन्य वाढवणं असेल, सैन्याच्या तुकड्या वाढवणं असेल, सैन्यांचा पगार असेल किंवा कामकाज असेल, या सगळ्यामध्ये तो पैसा वापरला जायचा. पैसा कशाच्या स्वरूपात? रोखही असायचा, सोन्या, नाणे, चांद्याच्या, मोत्यांच्या स्वरूपात देखील असायचा, हिरे जवाहिरे, भांडी कुंडी सगळ्यांच्या स्वरूपात हा लुटीचं स्वरूप असायचं. आता तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो. 12,000चं सैन्य तिथे सुरतेच्या बाहेर होतं. इनायत खानाला ज्यावेळेस याची खबर लागली, त्याची जी भागदौड पाहिली, बरं, इनायत खानाने त्या व्यापाऱ्यांना समजवणं, त्यांना धीर देणं, या गोष्टी करण्याऐवजी ज्याच्याकडे ती संरक्षणाची जबाबदारी होती तोच पळू लागला. तो किल्ल्यात जाऊन लपून बसला, सुरतेच्या किल्ल्यात जाऊन लपून बसला. त्याच्यासोबत काही व्यापारी देखील तिथे येऊन लपून बसले. आता मराठ्यांच्या पथ्यावरच पडले ही गोष्ट. झालं काय पुढे? शिवाजी महाराजांनी, मी तुम्हाला नावं देखील सांगतो, ही कुठली नावं आहेत, ही नावं आहेत. हे व्यापारी कोण आहेत पहा. वीरजी वोरा, ही गुजराती नावं आहेत सारी. वीरजी वोरा, मोहनदास जवेरी, शांतीदास जवेरी, त्यानंतर मला वाटतं हरिवैश्य, सईद बेग, हाजी कासम, ही अशी नावं आहेत. ही मुख्य व्यापारी होते, सुरतेचे हे मुख्य व्यापारी. आणि त्यातल्या त्यात विशेषतः जर एक नाव घ्यायचं झालं तर महत्वाचं नाव होतं, ते नाव शिवाजी महाराजांना विशेष ज्याच्याविषयी चीड आली होती, ते नाव होतं वीरजी वोरा. आता वीरजी वोरा, जर ह्याचा उल्लेख तुम्हाला जर मी आताच्या भाषेत करायला झालो तर आताचे बिल गेट्स तुम्ही म्हणू शकता, म्हणजे जगातले श्रीमंत, त्यावेळेसचे जगातले श्रीमंत कदाचित हेच असू शकतील, किंवा भारतातले किंवा जगातले श्रीमंत म्हणा तुम्ही. एलॉन मस्क म्हणू शकता तुम्ही, रतन टाटा वगैरे तर लहान झाले यांच्या पुढे, कारण त्या काळामध्ये या माणसाची संपत्ती 80 लाख रुपये होती. 80 लाख त्या काळामध्ये, म्हणजे भयंकर, प्रचंड पैसा. आता मी हे काय, ह्यांच्यामध्ये हे सगळं का झालं, हे सगळं लूट खरं तर ही शांततेत होणार होती, पण ती का हमरी तुमरीवर उतरली ते पहा जरा. शिवाजी महाराजांनी आपला वकील धाडला किंवा आपल्याकडचे निरोप धाडले की जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे एवढी रक्कम सगळ्यांनी जमा करा, आम्ही इथून निघून जातो. हे जर घडलं असतं तर सुरतेवर काहीच झालं नसतं, पण तसं घडलं नाही. कुणीही याला उत्तर दिलं, इनायत खानाकडनं देखील याला उत्तर दिलं गेलेलं नाही. ठरलेली रक्कम द्या, नाही तर तयार राहा, अशा प्रकारचा आदेश दिला होता, पण तसं काही घडलं नाही. उत्तर आलं नाही. महाराज चिडले. त्यानंतर वीरजी वोराकडनं, म्हणजे ह्या सगळ्यावर एक उत्तर आलं आणि त्याने हे धुडकावून लावल्याचा एक निरोप पाठवला. कुणी? वीरजी वोराने. आता वीरजी वोराने हे करणं खरं तर किती योग्य होतं हे त्याचं त्यालाच माहिती. त्याचं पुढे नशीब फळफळलं होतं काय माहिती, त्याला लुटूनच घ्यायचं होतं.
त्या विरजी वोराने धुडकावला, हा आदेश धुडकावला. जवळपास या विरजी वोराची मी तुम्हाला संपत्ती सांगतो, 80 लाखाची संपत्ती. 7 ते 8 देशांमध्ये याच्या व्यापाराच्या म्हणजे व्यापारी केंद्र होती याची. व्यापाराच्या तुम्ही ऑफिसेस म्हणू शकता, आताचे हेडक्वार्टर्स आपण कसे म्हणतो, व्यापारी शाखा म्हणू शकता तुम्ही. त्या व्यापारी शाखा जवळपास 7 ते 8 देशांमध्ये होत्या. हा डच, फ्रेंच, इंग्रजांना देखील कर्ज देत होता. कोण? विरजी वोरा. आता एवढी संपत्ती म्हणजे जवळपास 10-1 लाख रुपयांचं कर्ज ह्याने इतरांना देऊन ठेवलेलं होतं. एवढी अमाप अशी संपत्ती. चांदीचं वगैरे त्याच्याकडे एवढी चांदी होती की संपूर्ण भारताचा गाडा हा जवळपास 2 वर्षांसाठी चालेल एवढी चांदी त्याच्याकडे होती. या सगळ्यांचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. आता तुम्हाला काही माहिती सांगतो. विरजी वोराने ही मागणी धुडकावली, त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना ह्याचा त्रास सहन करावा लागला. हे मात्र सत्य आहे, इतिहासात याची नोंद आहे. विरजी वोराच्या या वागण्यामुळे सगळ्यात पहिलं घर जर कुणाचं फुकलं गेलं असेल म्हणा, लुटलं गेलं असेल म्हणा, सगळ्यात पहिलं घर म्हणण्यापेक्षा ती व्यापारी पेठ किंवा त्यांचे ते गोडाऊन सगळ्यात पहिले. घराला कुणाचाही त्रास दिला नाही, कुणाच्या परिवारापर्यंत. मराठ्यांचं सैन्य या बाबतीत निश्चिंत. सगळ्यात पहिलं, कारण विरजी वोराने हे प्रताप केले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. सगळ्यात पहिलं घर कुणाचं फुकलं गेलं असेल, ते गोडाऊन कुणाचं फुकलं गेलं असेल तर ते फुकलं गेलं सय्यदचं. म्हणजे मी ती नावं एकदा पाहून घेतो. हाजी कासम, होय सय्यदच्या नाही तर हाजी कासमचं सगळ्यात पहिलं घर फुकलं गेलं आणि त्यानंतर याला झाली सुरुवात. हे सगळं 2 दिवस सुरू झालं बरं का, आणि ह्याचं कारण होतं विरजी वोरा. त्यानंतर हाजी कासमचं घर फुकलं गेलं. हाजी कासमच्या घर फुकल्यानंतर मोहनदास झवेरीचा नंबर लागला होता, जे मगाशी तुम्हाला मी नावं सांगितली. मोहनदास झवेरीचं कुठेतरी मराठ्यांना खबर लागली किंवा हेरांकडनं खबर लागली की हा माणूस दान धर्म जास्त करतो, गरिबांना दान धर्म करतो, म्हणून मोहनदास झवेरीला किंवा त्याच्या कुठल्याही कारोबाराला यांनी काहीही त्रास दिला नाही. बघा, ह्या सगळ्या गोष्टी देखील विचार करा, नेमकं काय घडत होतं त्या काळामध्ये. हा दान धर्म करतो म्हणून याला कुठेही त्रास दिला गेला नाही. तिसरं पहा, त्यानंतर 8 जानेवारीला, आता हे 7 जानेवारीचं सांगितलं, 7 जानेवारीमध्ये ह्या दोघांची कहाणी तुम्हाला सांगितली. 8 जानेवारी पहा, म्हणजे 4था दिवस, लुटीचा 4था दिवस, शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी पकडला गेला तो विरजी वोरा. मराठ्यांनी याचं अख्खं घरच खोदून काढलं या विरजी वोराचं. आता त्यानंतर काय झालं माहितीये का, हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर इनायत खानाने काय केलं, आपला एक दूत, वकील म्हणू शकता तुम्ही, आपला एक दूत पाठवला छत्रपती शिवरायांकडे की शांतता असेल किंवा विशेष एका रकमेवर तडजोड असेल, तह असू शकतो. हा पाठवला गेला, पण तो पाठवला आणि त्याने दगा केला. त्याने छत्रपती शिवरायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता छत्रपती शिवरायांवर हल्ला, शिवरायांचे अंगरक्षक तरबेज असतात. अंगरक्षकांनी आणि त्यांचं लक्ष असतं सगळ्या गोष्टींकडे. अंगरक्षकांनी तो हल्ला हवेतच परतवला आणि त्याचा हात हवेत उंच उडाला. जो कोणी दूत पाठवला होता त्याचा हात हवेत उंच उडाला. आता पहा नेमकं काय झालं. या उडलेल्या हाताचं रक्त महाराजांच्या अंगावर पडलं आणि सगळीकडे अफवा पसरली की छत्रपती शिवरायांवर हल्ला झाला, छत्रपती शिवरायांवर हल्ला झाला. अंगावर रक्त पडलं. एक म्हणजे आधीच ती भागमदौड झाली होती, त्यानंतर हा सारा प्रकार घडल्यानंतर मात्र अफवांना उधाण आलं. आता मराठे मात्र चिडले होते आणि त्यात अख्ख्या सुरतेमध्ये घबराहट पसरली होती. म्हणजे अनेक व्यापाऱ्यांनी आपलं सगळं धन वगैरे कुठतरी गोडाऊनांमध्ये बंद करून आपल्या चोर ठिकाणी, जिथे चोरीच म्हणजे चोरून ठेवता येईल, कोणाला सापडू नये अशा प्रकारचं शिवरायांनी छोटे छोटे व्यापारी पकडलेच नाहीत. तिथे विशेष त्यांनी एक यादीच बनवली होती कुठल्या व्यापाऱ्यांकडनं काय घ्यायचंय ते. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना किंवा अगदी लहान लहान व्यापाऱ्यांना कुठेही त्रास दिला गेला नव्हता. त्या महाराजांवरच्या हल्ल्याचं तिथून खऱ्या अर्थाने ही सुरतेची लूट ही हिंसक झालेली आहे खरं म्हणायला गेलं तर. महाराजांवर हल्ला झाला, मराठे चिडले. खरं तर या सगळ्या चिडाचिडीमध्ये जवळपास
12 जणांचे हात कापले गेले, म्हणजे जवळपास 24-25-26 हात तिथे कापले गेले. 3-4 मुंडकी उडाली तिथे, कारण महाराजांवर हल्ला झाला होता. महाराजांनाच हे सगळा प्रकार कळत होता. ज्या वेळेस प्रत्येक मुघलाला आता ठोकून काढा, प्रत्येक मुघलाला संपवा किंवा सगळ्या ओलिसांना संपवा, अशा प्रकारे मराठ्यांमध्ये आदेश घुसले. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी हा प्रकार थांबवला, हे सगळं थांबवलं. कारण विषय कुठे इथे मारकाटचा नव्हता. 12,000 सैन्य होतं छत्रपती शिवरायांकडे, पण मारकाटचा विषय कुठेही नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी हे सगळं थांबवलं. हे सगळे थांबवण्याचे मराठ्यांना आदेश दिले गेले. तरी देखील मधल्या काळात 24 हात आणि 4 मुंडकी उडवली गेलेली होती. पण ह्या भेकड हल्ल्यामुळे छत्रपती शिवरायांवर झालेल्या ह्या भेकड हल्ल्यामुळे मराठ्यांनी उभी सुरत फुकून टाकली होती. लक्षात घ्या, आपल्या राजावर हल्ला झाला याचा अर्थ विषय संपला. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी उभी सुरत फुकून टाकली. मराठ्यांनी मला वाटतं बार लावून, म्हणजे ते बारूद लावतो ना आपण, बार लावून सरकारी ऑफिसेस उडवून टाकले होते. ही लूट इतकी प्रचंड होती. 500 मावळा जवळपास, त्याला आपण हशम म्हणतो, 500 मावळ्यांच्या प्रत्येक मावळ्याकडे 2-2 गोण्या, जर 2-2 पोती जर तुम्ही पकडली, 500 ते 1000 मावळ्यांचे, हा एकंदरीत 6000 किलो सोनं, 28 पोती मोती, 50 लाख रुपये रोख. प्रत्येक मावळ्याकडे 2-2 पोत्या होत्या या सगळ्याच्या, प्रत्येक मावळ्याकडे. त्यामुळे हा सगळा प्रकार पाहिला. या सगळ्याची वापर मी सांगितलं तुम्हाला, गडकोटाच्या दुरुस्तीसाठी असेल, आरमारासाठी असेल, स्वराज्याच्या इतर कामांसाठी असेल, अनेक डागडुजा असतील, अनेक गोष्टी होत्या त्या काळामध्ये. पण हा सगळा प्रकार पाहिला आणि सुरतेच्या व्यापाऱ्यांनी एक धसका घेतला. हे सगळं संपतो न संपतो, मला वाटतं 8 ते 10 महिन्यातच, थोडा काळ माझ्याकडे जर चुकला तर माफ करा, पण तो माहीत करून घेईल मी. पण शिवाजी महाराजांनी सुरतेवर दुसरी स्वारी देखील केली होती. बरं, ह्या स्वाऱ्या कशासाठी होत्या तर आपल्या राज्याच्या विस्तारासाठी होत्या. आणि मुघलांवर ही स्वारी होती, सुरतेवर ही कुठेही स्वारी नव्हती. हे कुठलंही भारतीय शहर, भारत असा म्हणजे असा एक नकाशा म्हणून भारत असा कुठेही त्यावेळेस नव्हता. लक्षात घ्या, हा सगळा एक म्हणजे अगदी अफगाणिस्तानापर्यंत, अगदी इकडे ब्रह्मदेशापर्यंत सगळा एक आपला सगळा हा भारत देश, हा सगळा हिंदुस्थान हा एवढा मोठा होता. पण प्रत्येकाची आतमध्ये एक वेगवेगळी राज्य होती. एक अखंड असा भारत कुठेही नव्हता त्यावेळेस. प्रत्येक जण म्हणजे एकाच नियमावर चालणारा भारत कुठेही नव्हता. त्यामुळे इथे मुघलांचं राज्य होतं, त्यामुळे हे शत्रूचं राज्य, आणि शत्रूच्या राज्यावर स्वारी करून आपण तो प्रदेश आपल्या हातात घेऊन तिथली लूट आपण आणली होती. तिथे आपण काय राज्य प्रस्थापित केलं नव्हतं. हे सगळं सांगण्यामागचं तुम्हाला तात्पर्य सांगतो. देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं आत्ताच का काढावं? म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडलाय, त्या पुतळ्यानंतर राजकारण कुठेतरी कमी व्हावं अशी यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. पण त्यांनी त्याच्यामध्ये कुठेतरी आगीमध्ये तेल टाकलं आणि छत्रपती शिवरायांनी कधीही सुरत लुटलीच नव्हती अशा प्रकारचं विधान करून छत्रपती शिवरायांच्या त्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह तयार केलेलं आहे का? हा साधाचा प्रश्न आहे. म्हणतात काँग्रेसने आतापर्यंत आपल्याला खोटा इतिहास शिकवला, पण काँग्रेसने हा इतिहास काही आजकाल शिकवला नाही, गेल्या कित्येक वर्षापासून समजा शिकवला असेल, मग देवेंद्र फडणवीसांना हे आत्ताच कसं आठवलं? हा पुतळा पडायची देवेंद्र फडणवीस वाट पाहत होते का? प्रश्न नंबर 1. देवेंद्र फडणवीसांना सुरतेच्या स्वारीविषयी असं विधान करण्यापूर्वी थोडा अभ्यास करून किंवा इतिहासकालीन पुस्तकं, बखरी किंवा इतिहास संशोधकांकडून सल्ले घेणं गरजेचं वाटलं नाही का? प्रश्न नंबर 2. तुम्ही आता बाबासाहेब पुरंदरे आपल्यामध्ये नाही, तर बाबासाहेब पुरंदरेंना जरी विचारला असतात तर त्यांनी देखील तुम्हाला सुरतेच्या लुटीचा इत्यंभूत त्याचा तो गोश्वराच सांगितला असता, कशा प्रकारे घटनाक्रम झाला सगळं सांगितलं असतं. मग अशा प्रकारची विधानं करणं एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याला कितपत शोभलं? हा एक साधा प्रश्न आहे. आता तुम्ही पहा ना, हे देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं करून कशा प्रकारे भाजपच खड्ड्यात घातलाय. खरं तर भाजपला खड्ड्यात घालण्याची देवेंद्र फडणवीसांनी एक रीत ओढलेली आहे. म्हणजे एका प्रसंगानंतर दुसरा प्रसंग, दुसऱ्या प्रसंगानंतर तिसरा प्रसंग, बॅक टू बॅक देवेंद्र फडणवीसांकडनं ह्या गोष्टी घडतात. सगळ्यात पहिली गोष्ट काय केली भाजपला खड्ड्यात घालण्यासाठी, तुम्ही लक्षात घ्या, यांनी सगळ्यात पहिलं राणेला मोठं केलं, नारायण राणेंना. ज्या राणेंना म्हणजे त्यांच्या फाटक्या तोंडामुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची
दमडीची झाली होती, त्या नारायण राणेंना त्या फाटक्या फुग्यामध्ये हवा भरून देवेंद्र फडणवीसांनी मोठं केलं. आज त्या नारायण राणेंमुळे किंवा त्यांच्या बगलबच्चांमुळे किंवा संबंध राणे कंपनीमुळे भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे. ही गोष्ट तुम्ही मान्य करा. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरणारं घराणं कुठलंही नसेल. ही फक्त नारायण राणेंचीच भाषा असू शकते किंवा त्यांच्या घरातल्या लोकांचीच मारून टाकीन, तोडून टाकीन, कापून टाकीनची भाषा ही फक्त आणि फक्त नारायण राणेंची. त्यानंतर त्यांनी काय केलं, नारायण राणेंनी काय केलं, देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, अजित पवार मोठे केले. अजित पवार मोठे करता करता त्यांनी एकनाथ शिंदे मोठे केले. या सगळ्यांना म्हणजे अजित पवारांचा सिक्वेन्स मी आधी का घेतोय, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे अजित पवारांबरोबर सगळ्यात आधी शपथ घेतली गेली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे मोठे केले. एकनाथ शिंदेंना पक्ष देऊ केला. ह्या सगळ्या सत्तांचा सगळ्याचा वापर करून, सगळ्या गोष्टींचा वापर, पक्ष देऊ केला. ह्या सगळ्या प्रकारामुळे आज भारतीय जनता पक्ष कुठे आहे सांगा ना शिवसैनिकांनो तुम्ही. आज भारतीय जनता पक्ष 23 खासदारांवर असलेला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये 9 खासदारांवर येतो. या सगळ्याचं ह्या सगळ्याचं फलित आहे हे. 23 खासदारांवरचा भारतीय जनता पक्ष 9 खासदारांवर येतो. आता तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतो. मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनामध्ये इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या गेल्या, अगदी लाठीचार्ज पासून अनेक भूमिका आहेत. मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनामध्ये तुम्हाला माहिती असेल गुणरत्न सदावर्ते कशा प्रकारे मागच्या वेळेसच्या आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते गेले होते. आता जे 10% दिले त्याच्या विरोधात त्यांची पत्नी जयश्री सदावर्ते. हे कसे पोहोचतात, ही कुणाची माणसं आहेत, हे सगळं मराठ्यांनी देखील ओळखलं. म्हणजे मराठ्यांचा विरोध पत्करला. अजित पवारांना घेतलं गेलं, जे स्वतः भारतीय जनता पक्षातल्या किंवा संघाला देखील आवडलं नाही. शिंदे मोठे केले. आज शिंदे यांच्या डोईजड झाले. राणे मोठे केले. राणेंमुळे उभा भारतीय जनता पक्ष लयाला गेला. अशा अनेक गोष्टी केल्या आणि त्यातल्या त्यात सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान करत गेले. आता हे सुरतेच्या लुटीचं त्यातच आहे. याच्या अगोदरचा अपमान बाकी सगळं सोडा, बोललेले अपमान सोडा, त्या कोणतं कोश्यारी वगैरे सगळं सोडा. छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रातला तो पुतळा ओहू घातला होता, तो कुठे गेला. या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांचा अपमानच आहे. फक्त निवडणुकांच्या काळात छत्रपती शिवरायांचा वापर केला गेला. मग मला सांगा, ह्या देवेंद्र फडणवीसांनी नक्की कुठे भाजप वाढवलाय की भाजपला संपवायला सुरुवात केलेली आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. शिवसैनिकांनो, हे जे चाललंय हे चालू राहू द्या. या भारतीय जनता पक्षाचा पाय, बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात ना, ती ह्याची गत आहे. देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाला बाहेर काढण्याच्या नादामध्ये ते व्याकुळ झालेले आहेत. माझ्याकडनं हे काय घडलं, आणि या सगळ्याच्या नादामध्ये आणखी जोर देत आहेत त्या चिखलामध्ये, आणि आणखी त्या चिखलामध्ये रुतत चाललेले आहेत. एवढं मात्र मला दिसतं. आज हा सारा प्रकार खरं तर कुठेतरी थांबवता येऊ शकला असता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं राजकारण कुठेतरी थांबवता येऊ शकलं असतं जर देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणे किंवा त्यांच्या कुटुंबाला जर समज दिली असती, तर हा प्रकार कदाचित तिथेच शमून गेला असता. हा प्रकार शांत झाला असता. पण राणे कुटुंब अजूनही वाकडी तिकडी विधानं करतंय. आता आज मला वाटतं कुठेतरी जाऊन त्यांनी एक भयानक विधान केलेलं आहे. म्हणजे मारायच्या कापायच्या गोष्टी, या सगळ्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्याची उरली सुरली इब्रत देखील बदनाम झालेली आहे. असो, हा आपला विषय नाही, पण लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह तयार करणारा भाजप भविष्यात तुम्हा आम्हा सर्वांना असा काही निबार आपटायचा आहे. शिवसैनिकांनो, हे तुमचं माझं कर्तव्य आहे बरं का, हे तुमचं माझं कर्तव्य आहे. असा काही निबार आपटा की या भारतीय जनता पक्षाची कधी छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायची हिंमत देखील झाली नाही पाहिजे. इतकंच सांगतोय. तुम्हा सर्वांची रजा घेण्यापूर्वी तुम्हा सर्वांना मी एक आव्हान करतो. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांच्या मेसेजेसला मी उत्तर तर देईलच, पण शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ आत्ता ताबडतोब या व्हिडिओच्या खालीच अगदी सबस्क्राईब नावाचं बटन आहे, या बटनाला दाबून तुम्ही सर्वांनी निःशुल्क सदस्य बना. इतकंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, सर्वांनी काळजी घ्या. जय महाराष्ट्र.